हॅलो स्टुडंट, अपकमिंग MST-CET एक्झाममध्ये बायोलॉजीचं प्रिपरेशन करण्यासाठी मी एक लेक्चर सिरीज स्टार्ट करतो आहे. या लेक्चर सिरीजमध्ये मी बायोलॉजीचे मोस्ट ऑफ चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत. बायोलॉजीचा प्रत्येक चॅप्टर हा 2 to 3 व्हिडिओजमध्ये मी डिवाइड केलेला असून त्या प्रत्येक चॅप्टरमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स की जे तुम्हाला CETसाठी प्रिपेअर करायचे आहेत ते सिरियली कव्हर केलेले आहेत. ॲट द सेम टाईम प्रत्येक चॅप्टर संपल्यानंतर त्या चॅप्टरची प्रॅक्टिस व्हावी यासाठी एक सेपरेट MCQ टेस्टसुद्धा मी अपलोड करणार आहे. या सर्व गोष्टींची तयारी केल्यानंतर MST-CET सारख्या एक्झाममध्ये तुम्हाला एक्सलंट मार्क्स मिळतील याची मला नक्की खात्री आहे. त्यासाठी तुम्ही ही लेक्चर सिरीज रेग्युलरली व्हिजिट करा. या व्हिडिओमध्ये आपण जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स या चॅप्टरमधील इम्पॉर्टंट पॉईंट्स की जे तुम्हाला MST-CETसाठी प्रिपेअर करायचे आहेत ते ओव्हरव्ह्यू करणार आहोत. व्हिडिओ बघत असताना तुम्ही बायोलॉजीचं टेक्स्टबुक जर सोबत कॅरी केलं तर तुम्हाला त्या टेक्स्टबुकमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलेले इम्पॉर्टंट पॉईंट्स हायलाईट करता येतील. हे पॉईंट्स तुम्ही नंतर रिव्हिजनसाठी यूज करू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओमध्ये सगळ्यात अगोदर आपण इंट्रोडक्शन बघणार आहोत. इंट्रोडक्शनमध्ये लाईक बिगेट्स लाईक हा कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यात अगोदर प्रिपेअर करायचा आहे. लाईक बिगेट्स लाईक मीन्स वॉट? कॅट ऑलवेज प्रोड्यूस किटेन्स, डॉग ऑलवेज प्रोड्यूस पप्स, ह्युमन्स ऑलवेज प्रोड्यूस बेबीज. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्याच्यासारखाच लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करतो. या कन्सेप्टला म्हणतात लाईक बिगेट्स लाईक. त्यामुळे इथे तुम्ही एक्झाम्पल देऊ शकतात. डॉग्स प्रोड्यूस पप्स. त्यानंतर फर्स्ट डेफिनेशन जी तुम्हाला प्रिपेअर करायची आहे दॅट इज हेरिडिटी. व्हॉट इज हेरिडिटी? द ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम पॅरेंट्स टू देअर ऑफस्प्रिंग. सो एक्झाममध्ये तुम्ही डेफिनेशन एक्सपेक्ट करू शकतात. सेकंड डेफिनेशन जी तुम्हाला प्रिपेअर करायची आहे दॅट इज व्हेरिएशन. व्हॉट इज व्हेरिएशन? व्हेरिएशन्स आर नथिंग बट द डिफरन्सेस इन बिटवीन देअर पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग, ऑफस्प्रिंग्स ऑफ द सेम पॅरेंट अँड द इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पेसीज. सो व्हेरिएशनचा पॉईंट तुम्ही हायलाईट करून घ्या. थर्ड थिंग, या दोघांचं कॉम्बिनेशन असलेली डेफिनेशन म्हणजे जेनेटिक्स. So what is genetics? Genetics is the branch of biology which deals with the study of heredity and variation both. Genetics ही टर्म सगळ्यात अगोदर डिस्कवर केली विलियम बेटसन यांनी. तुम्हाला सायंटिस्ट प्रॉपरली प्रिपेअर करायचे आहेत. विलियम बेटसन यांनी जेनेटिक्स ही टर्म सगळ्यात अगोदर प्रिपेअर केली 1906 मध्ये. तुम्हाला फक्त सायंटिस्टचं नावच नाही तर त्यासोबत सायंटिस्टने ती टर्म कधी डिस्कवर केली ते इयरसुद्धा रिमेंबर करायचं आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे. सो जेनेटिक्स ही टर्म सगळ्यात अगोदर विलियम बेटसन यांनी डिस्कवर केली. जेनेटिक्सचा मिनिंग काय होतो तो सुद्धा तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. जेनेटिक्स मीन्स जेनेसिस दॅट इज टू ग्रो इन टू. सो असे मिनिंगसुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. सो इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला एवढं प्रिपेअर करायचं आहे. त्यानंतर तुमचं नेक्स्ट हेडिंग आहे मेंडेलियन इनहेरिटन्स. त्यामध्ये क्लोन्स म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. जनरली असेक्शुअल रिप्रोडक्शन ज्या ठिकाणी होतं किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन ज्या ठिकाणी होतं. असेक्शुअल रिप्रोडक्शन हे लोअर ऑर्गॅनिझममध्ये होतं तर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन हे आपण प्लांट्समध्ये बघत असतो. त्यांच्यामध्ये जे न्यू इंडिव्हिज्युअल्स प्रोड्यूस होतात त्यांना क्लोन्स असं म्हणतात. तर ऑफस्प्रिंग हे ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. फॉर ॲन एक्झाम्पल ह्युमन्स. सो ह्युमन्स सेक्शुअल रिप्रोडक्शन फॉलो करतात. सो ह्युमन्समध्ये जे यंग वन्स प्रोड्यूस होतात त्यांना आपण ऑफस्प्रिंग असं म्हणू शकतो. सो या चॅप्टरमध्ये बऱ्याच वेळेस ऑफस्प्रिंग हा वर्ड आपण यूज केलेला आहे. दॅट मीन्स इट रिप्रेझेंट्स सेक्शुअल रिप्रोडक्शन. थर्ड थिंग, ब्लेंडिंग इनहेरिटन्स. सायन्स फार एवढं पुढे गेलेलं नव्हतं त्यामुळे इनिशियल स्टेजमध्ये असं कन्सिडर केलं जायचं की ब्लड हे दोन पॅरेंटमध्ये जे काही कॅरेक्टर्स असतात ते कॅरेक्टर्स जो अपकमिंग येणारा ऑफस्प्रिंग असतो त्याच्या ब्लडमध्ये हे दोघं कॅरेक्टर मिक्स होतात आणि त्यामुळे त्या ऑफस्प्रिंगमध्ये फादर ॲज वेल ॲज मदर या दोघांचे कॅरेक्टर शो होतात. सो म्हणजेच दोघांचे कॅरेक्टर त्या ठिकाणी ब्लेंड झालेले आहेत असं कन्सिडर केलं जायचं. म्हणून त्याला ब्लेंडिंग इनहेरिटन्स इनिशियल स्टेजमध्ये म्हटलं जायचं. सो इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला एवढे सगळे पॉईंट्स टेक्स्टबुकमध्ये प्रिपेअर करायचे आहेत. सेकंड पेजवर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला ग्रेगर जॉन मेंडल यांची बायोग्राफी दिलेली आहे. ती बायोग्राफी तुम्हाला प्रॉपरली रीड करायची आहे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर त्यांचं बर्थ इयर 22 जुलै 1822 मध्ये त्यांचं बर्थ झाली. ती बर्थ त्यांची ऑस्ट्रियामध्ये झालेली आहे.
ग्रेगर जॉन मेंडल हे फर्स्ट सायंटिस्ट होते की ज्यांनी इनहेरिटन्सशी रिलेटेड सर्व एक्सपेरिमेंट्स परफॉर्म केले, म्हणून ग्रेगर जॉन मेंडल यांना फादर ऑफ जेनेटिक्स असं पण म्हटलं जातं. त्याचसोबत तुम्हाला त्यांचं जे वर्क आहे ते वर्कसुद्धा प्रॉपरली सिक्वेन्शियली लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात अगोदर सुरुवात करूया 1856. 1856मध्ये त्यांनी वर्क करायला स्टार्ट केलं. त्यांचे इनहेरिटन्सशी रिलेटेड एक्सपेरिमेंट जे होते ते स्टार्ट त्यांनी 1856मध्ये केले. त्यानंतर 1865मध्ये त्यांनी एक पेपर पब्लिश केला. तो पेपर होता एक्सपेरिमेंट्स इन प्लांट हायब्रिडायझेशन. त्या ठिकाणी तुम्हाला पेपरचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे आणि इयरसुद्धा लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर हा पेपर एका जर्नलमध्ये पब्लिश झाला. त्या जर्नलचं नाव होतं ॲन्युअल प्रोसिडिंग्स ऑफ नॅचरल हिस्ट्री सोसायटी. ते जर्नल पब्लिश झालं 1866मध्ये. त्यानंतर 1884मध्ये त्यांची डेथ झाली. त्यानंतर त्यांनी केलेलं जे वर्क होतं ते अननोटिस्ड राहिलं. त्या वर्ककडे कोणीही लक्ष दिलं नाही टिल 1900. 1900मध्ये 3 सायंटिस्ट एकत्र आले आणि त्यांनी मेंडलने जे काही वर्क केलं होतं ते पुन्हा एकदा रिडिस्कवर केलं. सो ते 3 सायंटिस्ट होते ह्युगो डी व्राईज होलंडमधून, कार्ल कोलेन्स जर्मनीमधून आणि एरिक टेकमार ऑस्ट्रियामधून. तो या ठिकाणी तुम्हाला त्या सायंटिस्टचं जे काही नेशन आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. ते कुठल्या कंट्रीला बिलॉंग करतात हे तुम्हाला बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. सो हे 3 सायंटिस्ट तुम्ही लक्षात ठेवा. ह्युगो डी व्राईज फ्रॉम होलंड, त्यानंतर कार्ल कॉरेन्स फ्रॉम जर्मनी अँड द थर्ड एरिक टेकमार्क फ्रॉम ऑस्ट्रिया. यापैकी हे जे कार्ल कॉरेन्स होते यांनी सगळ्यात अगोदर मेंडलचे जे काही 3 लॉज आहेत, लॉज ऑफ इनहेरिटन्स, हे सगळ्यात अगोदर पॉस्ट्युलेट केले. सो तुम्हाला ते लक्षात ठेवायचं आहे की सगळ्यात अगोदर मेंडलचे जे काही 3 लॉज होते हे पॉस्ट्युलेट करणारा सायंटिस्ट होता कार्ल कॉरेन्स. लास्ट हे जे काही वर्क होतं हे रिडिस्कवर केल्यानंतर ते पुन्हा एकदा जर्नलमध्ये पब्लिश झालं. दॅट इज इन द इयर 1901 आणि ते जर्नल होतं फ्लोरा. नेक्स्ट पॉईंट जो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे दॅट इज मेंडल्स एक्सपेरिमेंट. टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेटचा एक चार्ट दिला आहे. तो चार्ट तुम्हाला यासाठी लर्न करावा लागणार आहे. तो चार्ट लर्न करण्यासाठी मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म प्रोव्हाइड करतोय दॅट इज SSPPF. यामध्ये फर्स्ट एस मीन्स स्टेम हाईट, देन सीड कलर, सीड शेप, पॉड कलर, पॉड शेप, फ्लावर पोझिशन अँड फ्लावर कलर. 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेटचे हेडिंग फक्त लर्न करून चालणार नाही. त्यामध्ये कुठलं कॅरेक्टर डॉमिनंट आणि कुठलं रेसेसिव्ह आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. सपोज स्टेम हाईट असेल तर टॉल, डॉर्फ, सीड कलरमध्ये येल्लो, ग्रीन, सीड शेपमध्ये राऊंड, रिंकल्ड, पॉड शेपमध्ये इन्फ्लेटेड, कन्स्ट्रिक्टेड. त्यानंतर पॉड कलरमध्ये ग्रीन आणि येलो या ठिकाणी कलर्स हे अपोजिट झालेले आहेत. त्यानंतर फ्लावर कलर असेल तर कलर्ड, व्हाईट, आणि फ्लावर पोझिशन असेल तर ॲक्झियल आणि टर्मिनल. अलॉंग विथ धिस तुम्हाला एक छोटंसं कॅरेक्टर अजून एक लक्षाथ ठेवायचं आहे दॅट इज 7th A कॅरेक्टर दॅट इज सीड कोट कलर. त्याच्यामध्ये पण कलर्ड आणि व्हाईट. अशा पद्धतीने तुम्ही 7 पेअर्स ऑफ कॉन्ट्रास्टिंग ट्रेट लर्न करू शकतात. तुम्हाला डॉमिनंट कुठली ट्रेट आहे आणि कुठली ट्रेट रिसेसिव्ह आहे हे क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं. सेकंड थिंग दॅट इज सिलेक्शन ऑफ मटेरियल. मेंडलने इनहेरिटन्सशी रिलेटेड एक्सपेरिमेंट परफॉर्म करण्यासाठी जे प्लांट सिलेक्ट केलं दॅट इज गार्डन पी प्लांट. गार्डन पी प्लांटचं सायंटिफिक नेम तुम्हाला माहिती पाहिजे दॅट इज पायसम सटायवम आणि त्याच्या पुढे शॉर्ट फॉर्म एल दिलेला आहे. सो हा जो काही एल आहे इट स्टँड्स फॉर लिनियस. कार्लस लिनियस नावाचा सायंटिस्ट होता, त्याने सगळ्यात अगोदर ही स्पेसिस डिस्कवर केली. सो ॲज अ सायटेशन म्हणून प्रत्येक बायोलॉजिकल नेमच्या एंडला आपण एल किंवा त्याचा जो सायंटिस्ट असतो त्याचा ॲब्रिव्हेटेड फॉर्म आपण त्या ठिकाणी मेन्शन करत असतो. सो याला सायटेशन असं म्हणतात. नेक्स्ट तुम्हाला खूप साऱ्या डेफिनेशन्स या चॅप्टरमध्ये दिलेल्या आहेत. सर्व डेफिनेशन्स तुम्हाला ॲटलिस्ट माहिती असणं गरजेचं आहे. त्यामध्ये फ्यू डेफिनेशन्स मी कव्हर करतोय. फर्स्ट, कॅरेक्टर. इट इज द फीचर ऑफ ऑर्गॅनिझम. ट्रेट, अँड इनहेरिटेड कॅरेक्टर विथ इट्स डिटेक्टेबल व्हेरियंट. त्यामध्ये टॉल, डॉर्फ या 2 ट्रेट असतील किंवा येलो, ग्रीन या ट्रेट असू शकतात. त्यानंतर फॅक्टर. इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी, ए पार्टिकल विच इज प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्यानंतर जीनची डेफिनेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर इनहेरिटन्स अँड एक्सप्रेशन ऑफ कॅरेक्टर. त्यानंतर जीन ही डेफिनेशन ज्यांनी शोधली त्यांचं नाव होतं जॉन्सन. सो सायंटिस्ट तुम्हाला या ठिकाणी लर्न करायचे आहेत जीन. लास्ट जी डेफिनेशन आहे दॅट इज ॲलेल्स.
2 or more alternative forms of genes are called alleles. They occupy identical loci position on homologous chromosome. Allele ही डेफिनेशन ज्यांनी डिस्कवर केली दॅट इज विलियम बेटसन. सो कुठली डेफिनेशन कोणी डिस्कवर केली त्या सायंटिस्टचं नाव तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो सर्व डेफिनेशन्स तुम्ही प्रॉपरली रीड करा. त्यानंतर पनेट स्क्वेअर. पनेट स्क्वेअर हा एक स्क्वेअर आहे की जो रेजिनाल्ड सी पनेट या सायंटिस्टने सगळ्यात अगोदर डिस्कवर केला आणि ह्या स्क्वेअरच्या हेल्पने आपण प्लांटमध्ये असलेले फिनोटाइप्स ॲज वेल ॲज जिनोटाइप्स प्रेडिक्ट करू शकतो किंवा त्यांची प्रोबॅबिलिटी चेक करू शकतो. सो फिनोटाइप्स ऑर जिनोटाइप्स व्हेरीफाय करण्यासाठी पनेट स्क्वेअरचा यूज केला जातो. त्यानंतर तुम्हाला तिथे सिम्बॉल असलेले चार्ट्स दिलेला आहे. त्यामध्ये F1 म्हणजे काय तर फर्स्ट फिलियल जनरेशन, F2 मीन्स सेकंड फिलियल जनरेशन, F3 मीन्स थर्ड फिलियल जनरेशन. त्यामध्ये पण डॉमिनंट कॅरेक्टर कॅपिटल वर्ड्सने आपण मेन्शन करतो तर रिसेसिव्ह कॅरेक्टर स्मॉल वर्डने आपण रिप्रेझेंट करतो. फिमेलसाठी जो सिम्बॉल यूज केला जातो दॅट इज धिस. सो फिमेलचा सिम्बॉल कसा लक्षात ठेवू शकता, फिमेलमध्ये हा जो F आहे तो F आणि हा सुद्धा Fच आहे असं कन्सिडर करून तुम्ही फिमेलचा सिम्बॉल लक्षात ठेवू शकता. त्यानंतर मेल इज लाईक धिस. सो मेल आणि फिमेलच्या सिम्बॉल्समध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तुम्हाला त्या ठिकाणी कन्फ्युजन अवॉइड करायचं आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही एवढे पॉईंट्स टेक्स्टबुकमध्ये हायलाईट करून घ्या. त्यानंतर मेंडलने जो काही एक्सपेरिमेंट परफॉर्म केला त्यामध्ये ज्या स्टेप्स त्याने यूज केलेल्या आहेत त्या स्टेपचा सिक्वेन्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. सो स्टेप नंबर फर्स्ट काय आहे, 2 काय आहे, थर्ड काय आहे याचे हेडिंग्स ॲटलिस्ट लर्न करून ठेवा. त्यानंतर इमॅस्क्युलेशनची डेफिनेशन फार इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज इमॅस्क्युलेशन? दॅट इज द रिमूव्हल ऑफ स्टॅमिन बिफोर द अँथेसिस. अँथेसिस मीन्स व्हॉट? अँथेसिस मीन्स प्रोडक्शन ऑफ पोलन ग्रेन्स. सो पोलन ग्रेन्स प्रोड्यूस होण्याच्या अगोदर जर आपण स्टॅमिन कट करत असू त्याला इमॅस्क्युलेशन असं म्हणतात. इमॅस्क्युलेशनची डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर जे पी फ्लावर मेंडलने एक्सपेरिमेंटसाठी सिलेक्ट केलं हे एक बायसेक्शुअल फ्लावर आहे. व्हॉट डू मीन बाय बायसेक्शुअल फ्लावर? दॅट इज बोथ सेक्सेस आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. बोथ सेक्सेस मीन्स स्टॅमेन अँड कार्पेल आर प्रेझेंट इन द सेम फ्लावर. हे जे काही फ्लावर आहे यामध्ये पॅपिलिओनेशियस बटरफ्लाय लाईक सिमेट्री आपल्याला ऑब्झर्व करायला मिळते, ज्याला तुम्ही एस्टिवेशन सुद्धा म्हणू शकतात. 11th मध्ये आपण एस्टिवेशन हा कन्सेप्ट लर्न केलेला आहे. यामध्ये जे एस्टिवेशन आहे ते व्हेक्झिलरी टाईप ऑफ एस्टिवेशन आहे. व्हेक्झिलरी. व्हॉट इज व्हेक्झिलरी एस्टिवेशन? यामध्ये टोटल 5 पेटल्स असतात. त्यापैकी जी आउटरमोस्ट पेटल असते तिला आपण स्टँडर्ड म्हणतो किंवा तिला व्हेक्झिलम असं पण म्हटलं जातं. त्यानंतर ज्या इनरमोस्ट 2 पेटल्स असतात त्यांना विंग्स असं म्हणतात आणि ज्या इनरमोस्ट जे पेटल्स असतात की ज्या बोटसारखं स्ट्रक्चर फॉर्म करतात त्याला किल म्हणतात किंवा त्याला कॅरिना असं सुद्धा म्हटलं जातं. सो कॅरिना हा पॉईंट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे, त्याला तुम्ही हायलाईट करून घ्या. यामध्ये टोटल 10 जे स्टॅमेन्स असतात त्या 10 स्टॅमेन्सपैकी 9 स्टॅमेन्सच्या फिलामेंट्स या फ्युज्ड असतात. सो इथे फिलामेंट्स ज्या आहेत त्या फ्युज्ड आहेत तर एक फिलामेंट ही फ्री असते. अशा टाईपच्या स्टॅमेनला म्हणतात डायॲडल्फस स्टॅमेन. सो फ्लावरशी रिलेटेड एवढे पॉईंट्स तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये हायलाईट करून घ्या आणि सायमल्टेनियसली ते प्रिपेअर सुद्धा करा. नेक्स्ट पॉईंट जो तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे दॅट इज मोनोहायब्रिड क्रॉस. टेक्स्टबुकमध्ये मोनोहायब्रिड क्रॉसचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ते ग्राफिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला प्रॉपरली येणं फार गरजेचं आहे. त्यामुळे त्याची प्रॅक्टिस तुम्ही प्रॉपरली करा. ग्राफिक रिप्रेझेंटेशनमध्ये जो काही फिनोटायपिक रेशो आणि जिनोटायपिक रेशो दिलेला आहे तो बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारला जातो. फिनोटायपिक रेशो मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये जो येतो दॅट इज 3:1 तर जिनोटायपिक रेशो हा 1:2:1 आहे. 3:1 हे टॉल आणि डॉर्फसाठी आहे तर 1:2 हा कॅपिटल टी स्मॉल टी साठी आहे. सो या ठिकाणी जिनोटाइप्स रिप्रेझेंट केलेले आहेत त्यामुळे याला जिनोटायपिक रेशो म्हणतात. तर या ठिकाणी फिनोटाइप्स रिप्रेझेंट केलेले आहेत त्याला फिनोटायपिक रेशो म्हणतात. सो हे रेशोज फार इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉस परफॉर्म केल्यानंतर जो सगळ्यात पहिला लॉ डॉमिनन्सचा आपण स्टडी करणार आहोत त्यालाच फर्स्ट लॉ ऑफ इनहेरिटन्स पण म्हणतात. त्याचं स्टेटमेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सो सगळ्यात अगोदर त्याचं स्टेटमेंट प्रॉपरली प्रिपेअर करा. त्याच ठिकाणी काही असे एक्झाम्पल दिलेले आहेत की ज्यामध्ये डॉमिनंट कॅरेक्टर एक्सप्रेस होतं. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे गिनी पिग्स. त्यामध्ये ब्लॅक कोट कलर हा डॉमिनंट असतो तर व्हाईट कोट कलर हा रिसेसिव्ह असतो. ह्युमन बिंग्समध्ये कर्ली हेअर्स डॉमिनंट असतात ओव्हर स्ट्रेट हेअर्स. ह्युमन बिंगमध्ये अजून एक एक्झाम्पल आपल्याला देता येईल आय कलर. आय कलरमध्ये जो ब्राऊन कलर असतो दॅट इज डॉमिनंट कलर वाईल ग्रीन अँड ब्ल्यू आर रिसेसिव्ह कलर. सेकंड नेक्स्ट एक्झाम्पल इज जोवार. जोवारमध्ये
पर्ली ग्रेन्स आर डॉमिनंट ओव्हर चॉकी ग्रेन. सो हे डॉमिनंट कॅरेक्टरचे एक्झाम्पल्स प्रॉपरली रिवाईज करा. ह्युमन्समध्ये असे पण काही डिसीजेस आहेत की ज्याच्यामध्ये रिसेसिव्ह कॅरेक्टर एक्सप्रेस झालेला आहे. त्यामध्ये इडिओसीचं एक्झाम्पल देता येईल. डायबिटीज आणि हिमोफिलियासारखे डिसीजेस यांच्यामध्ये रिसेसिव्ह कॅरेक्टर हे सुद्धा एक्सप्रेस होतं. त्यामुळे हा जो फर्स्ट लॉ आहे दॅट इज लॉ ऑफ डॉमिनन्स, इट इज नॉट युनिव्हर्सली ॲप्लिकेबल. सेकंड थिंग जो लॉ तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे दॅट इज लॉ ऑफ सेग्रिगेशन. पुन्हा एकदा त्याचं स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे, पण हा जो लॉ आहे हा युनिव्हर्सली ॲप्लिकेबल आहे.